मानवी जीवनासह मुक्या पक्ष्यांसाठीही कर्दनकाळ ठरणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन चायना मांजा विरोधात अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत प्रभावी कारवाई केली आहे। अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कृषीनगर अकोला येथे छापा टाकून बंदी असलेल्या चायना मांजाचा साठा जप्त करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत। या कारवाईत एकूण 54,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा हस्तगत करण्यात आला आहे। कृषीनगर परिसरातील एका किराणा दुकानातून प्रतिबंधित नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस पथकाने पंचाच्या उपस्थितीत सापळा रचून संबंधित दुकानाची झडती घेतली। झडती दरम्यान दुकानात लपवून ठेवलेला चायना मांजा मोठ्या प्रमाणात आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी गोपाल रामदास लाहे वय 30 राहणार भीमनगर अकोला व मनीष बाबाराव खाडे वय 25 राहणार भीमनगर अकोला या 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून कंपनीचे 51 बंडल किंमत 51,000, कंपनीचे 3 बंडल किंमत 3,000 असा एकूण 54,000 किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला। दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 110, 223, 3-5 तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम 4 व 15 अन्वये सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। शहरात पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चायना मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच पशु पक्ष्यांना गंभीर दुखापती होऊन जीवितहानीच्या घटना घडत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे। त्यामुळे प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर करणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन अकोला जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना केले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी व पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोळखे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवणे, वसीमुद्दीन महेंद्र मलिये, एजाज अहमद, पोलीस कॉन्स्टेबल अशोक सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्ना आदी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।